मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. आपल्या सगळ्याला कल्पना आहे की काही दिवसापूर्वी विटा नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सदरच्या निवडणुकीला सामोरं गेलो. निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक अनपेक्षित घटनांच्यामुळं आम्हाला भाजपच्या पॅनेलला अपयश या ठिकाणी पदरामध्ये पडलं. आमच्या केवळ 4 नगरसेवक पदाच्या सीट्स निवडून आल्या आणि आमच्या विरोधकांच्या जवळपास 22 सीट आणि नगराध्यक्षपदाची सीट अशी निवडून आली. विटेकर जनतेनं दिलेला हा कौल आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला असून आमच्या पदरामध्ये जे अपयश पडलं त्याची कारण मीमांसा करत असताना विटे शहराच्या मतदार यादीमध्ये असलेली काही बाहेरच्या गावातील मतं असतील, अर्थकारणाचा झालेला कमालीचा वापर असेल किंवा आमच्याच दुर्दैवानं आमची काय मित्रमंडळी त्या बाजूला गेल्यामुळं आमच्या पदरामध्ये हे सदरचं अपयश आलं, असं एक कन्क्लुजन साधारण आम्ही काढलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही या पुढच्या काळामध्ये विटेकर नागरिकांनी जो आमच्यावर विरोधकाची भूमी बजवायचा जो जनादेश दिलेला आहे त्याचा सन्मान करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी अत्यंत सक्षम अशा विरोधकाच्या भूमिकेमध्ये काम करत राहू. आजच विरोधकांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं इन्स्टॉलेशन किंवा पदग्रहण समारंभ संपन्न झालेला आहे. त्यांच्या या पदग्रहण समारंभाला आणि त्यांच्या कार्यकर्तीला आम्ही निश्चितपणे त्यांच्या हातून जी काही चांगली कामं होतील त्याच्या निश्चितपणे आम्ही बरोबर असूच, परंतु ज्या त्रुटी राहतील, ज्या चुका राहतील त्याच्यावर मात्र या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून सक्षमपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना आक्षेप घेण्याचं काम करू. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही भाजपच्या वतीनं ही निवडणूक लढवत असताना भाजपच्या प्रवेशाच्या वेळेला काय झालेल्या चर्चांच्या अनुषंगानं भाजपचा जो इथला मूळ गट आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं इथल्या मूळच्या भाजपच्या अनिलप्पा बाबर असतील, विनोद गोसावी असतील किंवा त्या भाजपचे जे काही इथले कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर चर्चा या ठिकाणी आमचे नेते यांनी केलेली होती. त्यामध्ये काय गोष्टी चर्चा झालेली होती, काय गोष्टी चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी झालेल्या आपल्या सगळ्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यामध्ये अनिलप्पा बाबर यांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी रद्द झालेली आणि बाकीच्या घटना घडलेल्या आपल्यासमोर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय अनिलप्पा बाबर यांनी 2च दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मत व्यक्त करत असताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या सगळ्या घटनेचा उहापोह केलेला आहे किंवा आमच्या सगळ्यांच्या विषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापर करून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावरची टिंगलटवाळी करणे किंवा आमचे काय नगरसेवक मित्र असतील, उमेदवार मित्र असतील त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणे, माझ्या बाबतीमध्ये बोलत असताना कुजका, सडका, टिनपाट अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की अनिलप्पाची उमेदवारी नाकारली गेली की त्यांच्या स्वतःच्या कुकर्मानं आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांची
उमेदवारी नाकारली गेलेली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याबरोबर अगदी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होत्या. आमचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ असतील, वैभवदादा असतील किंवा सांगली जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतले अनेक पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून असतील, माननीय अशोकभाऊ गायकवाड असतील आमचे नेते, त्यांच्या माध्यमातून चर्चा चालू होती आणि कुठं तर समन्वयानं आपण जावं आणि तुमच्या काहीतरी 1-2-3 सीटा आणि आमचे बाकीचे उमेदवार अशा पद्धतीनं आपण जावं असा प्रस्ताव सातत्यानं त्यांच्यावर चर्चेले जात असताना त्यांनी घेतलेली अत्यंत ताठर भूमिका, अत्यंत घमेंडखोर भूमिका, या सगळ्यामुळं खरं तर ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ते त्याचं खापर कुठंतरी देवांग समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्यावर फोडायचा प्रयत्न करत आहेत. तर सुरुवातीला मी त्यांनी व्यक्त केलेल्या सगळ्या या आकांड तांडवाचा, महिलांविषयी केलेल्या गैरवक्तव्याचा अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांचा धिक्कार करतो आणि मला त्यांच्याविषयी काही गोष्टी बोलत असताना आता खरं तर आमचा स्वभाव नव्हे की काही गोष्टी कुणावर अशी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर टीका टिप्पणी करावी, हा खरं तर माझा वैयक्तिक स्वभाव पण नव्हे. परंतु आता जर एवढा त्यांनी जर आपल्याविषयी शब्द वापरलेत तर काही गोष्टीचा उहापोह करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीनं मी माझा खुलासा एवढाच करेन की मी गेली 30-35 वर्ष या विटे शहरामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ पत्रकारांना मी काय आहे हे माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. विटा यंत्रमाग संघ असेल, विटा यंत्रमाग संघामध्ये मी गेली जवळपास 30-35 वर्षापासून काम करतो आहे. विट्यातील यंत्रमाग व्यवसाय टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, रोजगार शाबूत राहिला पाहिजे, यासाठी सातत्यानं या ठिकाणी मी प्रयत्न करत आलेलो आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक यंत्रमाग संस्था काढलेली होती. त्या यंत्रमाग संस्थेची आजची परिस्थिती काय आहे? शासनानं त्याला भाग भांडवल दिलेलं होतं, ते कुठं गेलं आहे? त्यामध्ये मशीन्स होत्या, त्या विकले गेले, त्याचं काय झालेलं आहे? आज त्या शेडचा काय वापर केला जातो याचाही या ठिकाणी या समोरच्या माणसांनी उत्तर द्यावं लागेल आणि मग त्या अर्थात आपल्याला ठरवता येईल की मग टिनपाट कोण आहे. मी विट्यामध्ये बनशंकरी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून मी आणि आमच्या काही सहकार्यांनी पतसंस्था स्थापन करून त्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून देखील आम्ही यंत्रमाग व्यवसायाचं आपल्याला आधुनिकीकरण करता येईल का अशा दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले. 200-250 लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला. स्वयंरोजगार करणारा आमच्या काही उद्योजकांना त्या उद्योजकाची नवी दालनं उपलब्ध झाली. त्याच्याबरोबरीनं या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बाबूराव म्हेत्रे असतील आणि आमचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून देखील समाजातल्या दुर्बल घटकाच्या लहान मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला विराज सूतगिरणी आमचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रमुख चेअरमनशिपखाली आम्ही 55 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी प्रकल्प उभा केलेला आहे. त्याचं दैनंदिन कामकाज सगळं गेले अनेक वर्ष मी बघतोय. तिथं 200 लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 200 लोकांची रोजीरोटी त्या ठिकाणी चालते. दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना 2006 साली मी रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जी जगातली एक सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे तिची शाखा या ठिकाणी विट्यात उभा करून त्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्याला जर आपण कुचका किंवा टिनपाट किंवा सडक्या मेंदूचा म्हणणार असू तर मी निश्चितप्रमाणे कुचका आहे, टिनपाट आहे किंवा सडक्या मेंदूचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय केलं आहे? आपण सांगता की गेली 25 वर्ष मी या शहरामध्ये कार्यरत आहे. या 25 वर्षामध्ये आपण काय 4 रोजगार निर्माण करू शकला का? आपला उद्योग काय? विटेकरांना प्रश्न पडतो. आपण नेहमी सांगता मी हे वाटलं, मी ते वाटलं, मी खेमा वाटला, मी पेंड वाटली, मी आणि काय वाटलं. हे सगळं करत असताना विटेकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपला उद्योग काय? या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो आहे. आपण जर बारकाईनं बघितलं तर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा काही ना काही छोटा मोठा उद्योग आहे, काही ना छोटा मोठा कामधंदा आहे. त्यातून ते अर्थार्जन करतात, स्वतःचा प्रपंच चालवतात. तुम्ही सगळी मंडळी देखील समोर बसलेली पत्रकारितेच्या माध्यमातून कष्ट करून तुम्ही तुमचा संसार चालवता, काम चालवता. आज हे भाषे कशाच्या माध्यमातून हे सगळं चालतं? कुठून हा पैसा येतो? हा सगळा प्रश्न विटेकरांना पडलेला आहे. माझी आपल्या सगळ्याला विनंती असेल
की आपण देखील या समाजाचे प्रतिनिधी, आपला तिसरा डोळा म्हणून आपण पत्रकारिता करतो. आपण देखील कधीतरी हा प्रश्न विचारायला पाहिजे की आप्पा सगळे हे तुम्ही करताय, पण हे सगळं कशातून येतं, कुठून येतं. मला आता ह्याच्यापेक्षा ह्या प्रश्नामध्ये खोल्यामध्ये जायचं नाही. त्यांनी माझ्यासाठी सडका हा शब्द वापरला. या सडक्या शब्दाच्या बाबतीमध्ये मी एक आपल्याला मुद्दाम उदाहरण देईन. मध्यंतरी 2-3-4 वर्षापूर्वी आपल्या विटे शहरामध्ये पाऊस पाणी कमी झालेलं होतं. थोडी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा वेळेला आपण सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये असणारं बोरिंग असेल किंवा आपल्याकडे असणारा पाण्याचा स्रोत असेल तो नागरिकांसाठी ओपन करून दिलेला होता. मी देखील माझ्या घरामध्ये असणारे दोन्ही बोरिंग लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली होती. तशी आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीनं हे काम केलेलं होतं. या महाशयाने देखील त्यांच्या दारात असणारं काय बोरिंग आहे का, त्यांच्याकडे काय पाण्याचा स्रोत आहे मला माहीत नाही, ते उपलब्ध करून दिलेलं होतं. आणि ते उपलब्ध करून दिलं असताना त्यांनी काहीतरी मला वाटतं त्याला टाईम टेबल ठेवलेलं होतं. आणि त्या टाईम टेबलनंतर त्याच परिसरामध्ये असणारी एक मागासवर्गीय महिला भगिनी त्या ठिकाणी पाणी भरायला गेलेली होती. आणि त्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन, अपशब्द वापरून तिला त्या ठिकाणी हाकलून देण्याची घटना घडलेली होती. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यामध्ये जाऊन तिथं काय केलं याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. परंतु त्यावेळेला दाखल झालेली ॲट्रॉसिटीची केस आज देखील विटाच्या कोर्टात चालू आहे. आणि हे मासे त्या ठिकाणी हेलपाटे घालत आहेत. मला वाटतं ह्याला सडका मेंदू म्हणायला पाहिजे आपण. महिला एखादी भगिनी जेव्हा आपल्या दारात येते, आपण स्वतःहून आव्हान केलेलं आहे की आम्ही पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि अशा वेळेला आपण एका महिला भगिनीचा जर असा अपमान करत असेल तर त्याला आपल्याला सडका मेंदू म्हणता येईल. आणि ह्या ठिकाणी या बसलेल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य देखील ह्या अनुषंगानंच आहे. आणि त्याचा देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध केलेला आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आम्ही यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्न सोडवत असताना सेनवॅट नावाचा एक काळा कायदा लागू झालेला होता. त्यावेळेला भारतातले 20 लाख यंत्रमाग जवळपास 23 दिवस पूर्णपणे बंद होते. त्यावेळेला आम्ही याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढलेला होता. आणि तो मोर्चा आज पण माझा दावा आहे की विटे शहरामध्ये झालेल्या आजपर्यंतच्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा होता. आणि त्या मोर्चामध्ये दुर्दैवाने एक दुर्घटना घडली, एक एसटीचं दळीत झालं. आणि आमच्यातल्या काही तरुण यंत्रमागधारकांच्यावर त्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले होते. सुदैवानं 2004 साली सदाशिवराव आमदार झाले आणि आम्ही त्या माध्यमातून शासन दरबारी एक प्रयत्न करत होतो की ह्या केसेस काढल्या जाव्यात. आणि त्याला मला आठवतं आहे की त्यावेळेला मी भाऊंच्याबरोबर 1.5 वर्ष सातत्यानं दरवर्षी मुंबईला जायचो, गृहमंत्र्यांना भेटायचो, मुख्यमंत्र्यांना भेटायचो, कलेक्टरना भेटून त्यांच्या माध्यमातून तो केस काढून घेण्याविषयीचा प्रस्ताव पुढं आपण घेऊन गेलो. आणि अथक प्रयत्नानंतर आराराबांच्या केबिनमध्ये एक बैठक झालेली होती. संजय काकांचा उल्लेख करावा लागेल, संजय काका पाटील यांचा, की त्यांनी त्यामध्ये आम्हाला खूप मदत केलेली होती. आणि त्यावेळेला सहकारी किंवा राजकीय पक्षांच्या वतीनं झालेल्या आंदोलनामध्ये जर काही गुन्हे दाखल झाले असतील तर नुकसान भरपाई भरून घेऊन ते गुन्हे मागे घ्यावेत असा एक ऐतिहासिक निर्णय आराराबांनी घेतला. आणि त्याचा फायदा आज पण अनेक लोकांना राजकीय किंवा सामाजिक झालेल्या केसेस काढून घेण्यासाठी होतो आहे. अशा पद्धतीने आम्ही काढलेल्या मोर्चाला, एवढा मोठा मोर्चा आम्ही शांततेत पार पाडला. त्यामध्ये झालेल्या घटना आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद खर्च करून आमच्या तरुण यंत्रमागधारकांना त्यातून मुक्त केलं. पण कुठलंही गालबोट आम्ही लागू दिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही शहरामध्ये एकदा कुठला तरी बंद पुकार दिला होता तुमच्या पक्षानं त्यावेळच्या, आणि त्यामध्ये गाव बंद करण्यासाठी तुम्ही 4-6 लोक घेऊन गावात फिरत होता. ते फिरत असताना प्रसाद थिएटरजवळच्या एका कोपऱ्यावर त्या ठिकाणी आमचे पोपट पवार नावाचे एक रिक्षावाले त्या ठिकाणी उभा होते. आणि त्यांना तुम्ही पोपटराव जाधव नावाचे आमचे एक रिक्षाचालक त्या ठिकाणी उभा होते. आणि त्यांना आपण त्या ठिकाणी तू का चालू ठेवलेस, आपलं बंद आहे, तुला समजत नाही का, म्हणून त्याला आपण एक मारहाण करायचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याचे पडसाद म्हणून असे उमटलेले होते की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी संपूर्ण 2-3 वाड्यातले काही तरुण कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. त्याचे साक्षीदार विजयराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी आमच्या माणसाला तुम्ही का मारहाण केली म्हणून जाब विचारून त्या काचेच्या केबिनमधून बाहेर काढून त्या ठिकाणी आपल्याला मारहाण केलेली होती. मग त्यांना, आपल्याला नेहमीच सवय आहे आपल्या आवाक्यापेक्षा, आपल्या कुवतीपेक्षा स्वतःच्याविषयी प्रचंड स्वतःविषयी गैरसमज करून घ्यायचा, अवास्तव कल्पना मांडायच्या, नको त्या गोष्टी करायच्या, आणि मग स्वतः मार खाण्यापर्यंत जर ही वेळ जात असेल
तर हा मला वाटतं कुचकापणा आहे, हा टिनपाटपणा आहे. आम्ही एवढा मोठा मोर्चा काढला, आमच्यावर अशी कधी आम्ही वेळ येऊन दिली नाही. आम्ही तारतम्य ठेवून सगळ्या गोष्टी केल्या. दुसऱ्या बाजूला कालचा मुलाखत तुम्ही देत असताना तुम्ही त्यामध्ये सांगितलं की मला आमदारांचा देखील फोन आला होता, मला अमोल बाबर साहेबांचा देखील फोन आला होता. मग आपल्या सगळ्याला या निमित्तानं प्रश्न पडतो, एका बाजूला तुम्ही भाजप म्हणून या भाजपच्या पॅनलमध्ये उभा राहत असताना तुमचा ह्या विरोधी पॅनलशी संपर्क होताच कशासाठी? मग तुम्ही तुमच्या संपर्कात त्यांच्यासाठी कशासाठी होता? आणि ते जर तुम्हाला म्हणत असतील की तुम्हाला जर नगराध्यक्षपदाची सीट तिकडून मिळते, तुम्ही घ्या, तर त्याचा अर्थ इतकाच आहे की त्यांना तुम्ही देखील नको होता. हे तुम्ही कुठंतरी आता ओळखण्याची वेळ आलेली आहे. आणि आकांड तांडव करून दुसऱ्या कोणाला काहीतरी दोष देऊन अपशब्द वापरून तुम्हाला तुमचा अपयश आता झाकता येणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. त्या परिषदेमध्ये त्यांनी किरण ताळेकर पाटीलकी करतो म्हणून सांगितलं होतं. होय, मी करतो आहे पाटीलकी. गेली 20-25 वर्ष या हनुमंतराव साहेबांच्या परिवाराबरोबर मी एकनिष्ठ आहे. तुमच्यासारख्या प्रत्येक इलेक्शनला स्वार्थासाठी भूमिका बदललेली नाही मी. आणि त्यामुळे पाटीलकी माझ्यात आहे. आणि ती पाटीलकी मी समाजाच्या भल्यासाठी, आमच्या देवांग समाजाच्या भल्यासाठी, आमच्या व्यवसायाच्या भल्यासाठी यापूर्वी वापरली आहे आणि या पुढच्या काळात देखील वापरेन. दुसऱ्या बाजूला त्यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला. खरं तर माझ्या वडिलांचा उल्लेख करायचं काहीच काम नव्हतं, कारण त्यांचा या सगळ्या घटनाक्रमाशी किंवा या सगळ्या गोष्टींशी कसलाच संबंध नव्हता. फक्त त्यांनी जो उल्लेख केला त्यांना कुणीतरी, हे स्वतः हलक्या कानाचे असल्यामुळं त्यांना कुणीतरी चुकीची माहिती सांगितलेली होती आणि त्या आधारे त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला असावा असं मला वाटतं. त्याचा इतिहास असा आहे की 1997-98च्या सुमाराला विटा नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये काही घटना घडलेल्या होत्या. 3 नगरसेवक आमच्या पार्टीतून फुटून गेलेले होते आणि काय प्रोसेस होऊन त्या ठिकाणी त्या 3 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झालेलं होतं. ते सगळं नगरसेवक रद्द झाल्यानंतर जी पोटनिवडणूक लागलेली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये 3 जागांच्यापैकी एका जागेवर मी उमेदवारी कराव्याची आमच्या पार्टीची इच्छा होती. त्यावेळेपर्यंत माझा ॲक्च्युअल राजकारणाशी थेट संबंध आलेला नव्हता. मी पार्टीच्या प्रचारात भाग घेत होतो, पार्टीचं काम करत होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब असतील, तत्कालीन नगराध्यक्ष माननीय सदाशिवराव भाऊ पाटील असतील, हे दोघं आमच्या घरी आलेले होते आणि त्याने आमच्या परिवाराला विनंती केलेली होती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी किरण ताळेकरांची उमेदवारी द्यायला पाहिजे. त्यावेळेला आमच्या वडिलांनी त्यांना अत्यंत नम्र शब्दामध्ये त्याला नकार दिलेला होता आणि सांगितलं होतं की आता आमचं कुटुंब कुठंतरी सुराला लागतं आहे, हा मुलगा आमच्या हाताखाली आल्यामुळं आता आम्ही कुठंतरी प्रगती करतो आहे, अशा वेळेला हे सगळं नको, आमचं कुटुंब मागं जाईल. आणि म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिलेला होता. परंतु त्यानंतर अशोकाप्पा असतील, दत्ताभाऊ चौथे असतील, धनजूभाई शाह असतील, बाळासाहेब आमचे लोटके असतील, विवेभाऊ ताळेकर असतील, या सगळ्यांनीच केलेल्या आग्रहामुळं त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये हा निर्णय झाला. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं की हरकत नाही, या क्षेत्रामध्ये आपण जातोय तर हरकत नाही, फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब डिस्टर्ब होणार नाही, अनावश्यक काही गोष्टी होणार नाही, त्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परिवाराची, समाजाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. आपण आपला व्यवसाय उद्योग चालवून आपल्याला पुष्कळ पैसे मिळतात, आपल्याला कुठल्याही वाम मार्गाने येणाऱ्या एका रुपयाची आवश्यकता नाही, तो रुपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये येणार नाही याची काळजी घ्या. एवढी एक मला त्या ठिकाणी त्यांनी सूचना केलेली होती. आणि आज पण ती सगळी सूचना आणि सगळा तो संदेश माझ्या डोक्यामध्ये आणि हृदयामध्ये कोरलेला आहे. त्यामुळे गेल्या 30-35 वर्षामध्ये माझं मन कधीही विचलित झालं नाही आणि मी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वाम मार्गाला लागलेलं नाही. हा माझा इतिहास आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्या वडिलांचा उल्लेख केला. मी आपल्याला विचारेन, तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय संदेश दिला होता? काय कामधंदा करू नका, दिवसभर बसून राहावा, जागेच्या भानगडी करा, देवस्थानच्या जमिनी विका आणि त्यातून आलेल्या पैशातून स्वतः फार मोठं जनसेवक असल्याचा आवाना गावात, असा तुम्हाला संदेश तुमच्या वडिलांनी दिला होता का? त्यांच्या वडिलांच्याबरोबर माझा संबंध आला होता. ते देखील अत्यंत खरं तर एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं. स्वतः टेलर काम करणारं व्यक्तिमत्व. आयुष्यभर त्यांनी टेलर काम करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली. पण त्यांनी तुम्हाला असा सल्ला दिला असेल असं मला निश्चितपणे वाटत नाही. आणि मग म्हणून तुम्ही दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावं असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर आजची पत्रकार परिषद घ्यावी का घेऊ नये याच्या बाबतीत मग आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता. परंतु आमच्यातल्याच काही लोकांनी म्हणणं असं मांडलं
की आपण जर हे सगळं ऐकत बसलो तर कदाचित समोरचा काळ सोकावेल आणि म्हणून याला उत्तर देणं आवश्यक आहे. म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे. खरं तर पत्रकार परिषद घ्यायचं काम नाही, असा माझा म्हणण्याचा उद्देश दुसरा पण एक आहे. खरं तर आपल्यातले मनोज देवकर म्हणून आपले पूर्वाश्रमाचे पत्रकार असतील, त्यांनी खरं तर एक अतिशय मार्मिक असं भाष्य केलेलं आहे या सगळ्या प्रकरणावर. त्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये, विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, आणि त्याच्यापुढं त्यांनी ह्या सगळ्या ह्याचा उल्लेख केलेला आहे. अतिशय मार्मिक शब्द आहे हा. विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, म्हणजे विश्व एवढं प्रचंड मोठं आहे, विश्वाची व्याप्ती एवढी मोठी आहे. सूर्याच्या ग्रहमालेमध्ये 8 ग्रह आहेत, त्यापैकी एक पृथ्वी, त्या पृथ्वीवरच्या शेकडो देशांच्यापैकी एक भारत देश, त्या भारतामधल्या अनेक राज्यांच्यापैकी एक राज्य, त्या राज्यामधल्या जिल्ह्यांच्यापैकी एक सांगली जिल्हा, त्या सांगली जिल्ह्यातला एक खानापूर तालुका, आणि त्या खानापूर तालुक्यामधलं एक विटा शहर, त्या विटा शहराची निवडणूक, आणि त्या विटा शहरामध्ये एका रस्त्याला कुठं तर राहत असलेलो तुम्ही आम्ही, जर ह्या सगळ्या याच्यावर ठेवला तर एक ठिपका पण राहणार नाही. अशा वेळेला तुम्ही डबक्यातलं जसं बेडूक असतं तशी तुमची ही वृत्ती आहे. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, तुम्ही त्या डबक्यातल्या बेडकाप्रमाणे विचार करताय आणि मत मांडताय. त्यामुळं ह्याच्यापेक्षा मला ह्या बाबतीमध्ये जास्ती बोलणं योग्य नाही वाटत. आमचेही काही सहकारी बोलणार आहेत, त्यांनी ते बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आज नुकत्याच झालेल्या विटा नगरपालिकेच्या पदग्रहण जो सोहळा झाला, त्यामध्ये 22 जे आलेले नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्ष आहेत, त्यांना मी माझ्या वतीनं नवीन कारभारासाठी शुभेच्छा देतो. आपण जे जनतेच्या हितासाठी भविष्यात निर्णय घ्याल ते जर चांगले असतील तर नक्कीच ते स्वागतार्ह असतील, आणि जर काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतील तर एक विरोधक म्हणून आम्ही त्या ठिकाणी सक्षमपणे काम करू. आता माझ्या जीवनामध्ये माझी पत्नी उभा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. ह्या निवडणुकीमध्ये तिचा चांगल्या मोठ्या फरकानं पराभव झाला, आणि तो पराभव आम्ही मान्य पण केलेला आहे. काय चुका झाल्या असतील त्या चुका सुधारून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करून त्याच्यावर मात करून पुढं कसं चांगल्या पद्धतीनं जाता येईल यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असणार आहे. आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल आप्पांनी परवा दिवशी माझ्यावरती एक टीका केली. त्या टीकेमध्ये त्यांनी असं म्हटलं की फेसबुक व्हॉट्सअपचा नेता, ठीक आहे, आज माझं वय 36 आहे, मी युवा पिढीचं नेतृत्व करणारा आज माणूस आहे. समाजमाध्यम आहेत, आज समाजमाध्यमा ही एक अशी मोठी ताकद आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब असतील, हे त्यांच्या कामाची, त्यांच्या योजनांची ज्या काही गोष्टी ध्येयधोरणांच्या आहेत त्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. मीही माझं समाजमाध्यम त्या पद्धतीनं वापरत असतो. मी माझ्या स्वतःच्या कामाची माहिती, माझं एखाद्या विषयी असलेलं मत, माझा व्यवसाय, माझ्या व्यवसायाच्या जाहिराती ह्या फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांडत असतो. आता त्यांनी सांगितलं की सोशल मीडियाचा मी युवा नेता आहे, तर आहेच. आता त्यांना जर इंटरनेटचा त्यांचा कोणताही जर संबंध नसेल, त्यांना व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्या गोष्टी जर माहीत नसतील तर तो त्यांच्या अज्ञानाचा विषय असं मी म्हणतो या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती दुसरा एक आरोप केला की फार मोठ्या मतानं आम्ही त्याचा पराभव केलेला आहे. मुळात त्यांनी स्वतः विसरलेले आहेत. माझं वय आज 36 आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला अनेक संधी उपलब्ध होतील, पण हा माझ्यावर आरोप करताना ते पण विसरले की ते देखील त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये अपयशी झालेले होते. अगदी जवळपास 600 ते 700 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी 1996ला पराभव केलेला होता. हे त्यांनी विसरता कामा नये. तिसऱ्यांदा त्यांना जर माझ्या वैयक्तिक राजकारणावर जर काय बोलायचं असेल तर माझ्या कुटुंबाविषयी, माझ्या आईविषयी त्यांनी एक चुकीचं उद्गार त्या ठिकाणी वापरलं. ते म्हणले तिची आई रडत तिकीट मागायला गेली ती, आता तिला काय हसते का, बरं वाटते का. त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं की राजकारण त्यांचं माझं आहे. माझ्या व्यक्तिगत कुटुंबावरती त्यांनी बोलायची कोणतीही गरज नव्हती. आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही सगळे पत्रकार आहे, सगळ्यांना काय गोष्टी माहीत आहेत. आप्पा, ह्या निमित्तानं एक तुम्हाला माझं सांगणं आहे, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. माझ्या आईचे संस्कार आहेत की आपल्या मर्यादा काय कधी सोडायच्या नाहीत. पण या ठिकाणी तुम्हाला एक सूचना समजा किंवा एक इशारा समजा, इथून पुढं मी माझ्या कुटुंबियावरती कोणावरही तुम्ही वैयक्तिक पातळीवर जर काय बोलाल
तर आपल्या पण बऱ्याच भानगडी आहेत, त्या आम्हाला काढायला लावू नका. तुमच्या आजूला बाजूला खाली वर काय घडतं हे समाजाला सुद्धा माहीत आहे. सगळ्या समाजाला माहीत आहे, ते तिथंपर्यंत सीमित राहू द्या. मला समाज माध्यमांवर बोलायला तुम्ही भाग पाडू नका, एवढी या ठिकाणी विनंती करतो. ह्याच्यानंतर ते म्हणले ह्या 22च्या 22 ज्या सीटा निवडून आल्या, ह्या सगळ्या माझ्या नाराजीचा फटका त्यांना बसलेला आहे. खरं तर विचार केला, आज तुम्ही सगळी पत्रकार बांधव या ठिकाणी आहे, हे थोडंसं बदलाचं वारं होतं लोकांना आमदार साहेबांच्याकडे चेहऱ्याकडे बघून. ह्यावेळेला एकदा सत्ता बदल हवा होता आणि एकदा त्यांना लोकांनी संधी दिलेली आहे. खरं तर हे सत्य आम्ही नाकारू शकत नाही. पण आप्पांचं असं म्हणणं आहे की सगळ्या शिटा माझ्या नाराजीमुळं पडल्या. पण दुसऱ्या बाजून जर विचार केला तर मग आमदार साहेब असतील किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या मेहनतीचं काहीच फळ नाही का? 2016 साली 2014 साली मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळी पण ते म्हणले माझं फार चांगलं लोक ऐकत आहेत का, त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. 2019 साली म्हणले अजून तरी माझं विटेतली जनता ऐकते. मग 2024च्या लोकसभेला विशाल पाटील खासदार झाले, मग त्यांचं लोकांनी का ऐकलं नाही ह्याचा पण खुलासा त्यांनी केला पाहिजे. ही जनता जनार्दन आहे, हा जनतेचा कौल तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करताना मी म्हणेल तीच पूर्व दिशा, माझ्याच कोंबड्यानं बांग दिली तर सूर्य उगवते, ही जी तुमची मानसिकता आहे ही बदलली पाहिजे. आज तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, ह्या गोष्टी मी माझ्या एवढ्या कमी लहान वयाच्या मुलांना तुम्हाला सांगणं हे मला पण योग्य वाटत नाही. तर आपण जे आजपर्यंत काय काम केलं आहे त्या कामावर कुठेही पाणी न फिरता आपण आपला समाजातला असलेला मान सन्मान अबाधित कसा राहता येईल ह्याचा आपण मात्र काळजीनं विचार करावा, असं सर्व युवकांच्या वतीनं आपल्याला एक मी नम्र विनंती करतो. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. आत्ताच्या झालेल्या 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जो जनतेने दिलेला कौल आहे त्याचा आम्ही सर्व पराभूत उमेदवारांनी आमच्या पक्षानं स्वीकार केलेलाच आहे व तो स्वीकारून त्यात ज्या काही चुका घडल्या असतील त्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारून पुढच्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत. ही सर्व तयारी चालू असताना किंवा आपण पराभूत झालो आहे हे शल्य मनामध्ये असताना ज्या काही गोष्टी आपल्या परवा म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जी काही मुक्ताफळं आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अनिलप्पा बाबर यांनी जी काही उधळली त्याला थोडंसं आपण काहीतरी उत्तर द्यायला हवं किंवा त्यांना जो एक मानसिक आजार जडला आहे तो कसा बरा होईल त्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्याकरता आम्ही आज सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. वास्तविक पाहता अनिलप्पांचा जर का आपण पूर्व इतिहास तपासला तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विपुलनं सांगितलं 1996 साली फार मोठ्या फरकानं ते निवडणूक हरले. या ठिकाणी आपले सुरेश काका म्हणजे बाबू काका आम्ही त्यांना म्हणतो ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्तेच तो पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता. काय असते राजकारणामध्ये सर्वांना काम करावं लागतं. मी देखील आज पहिल्यांदा निवडणूक लढवत होतो. 2011 साली मला पार्टीनं तिकीट दिलं होतं असं म्हणणार नाही, अर्ज भरायला सांगितला होता. शेवटच्या क्षणी मला अर्ज काढून घ्यायला सांगितला. त्यावेळी माननीय अशोकभाऊ गायकवाड आणि त्यांच्याबरोबरीनं माननीय अनिलप्पा हे बरोबर आले आणि ती निवडणूक झाली. माननीय अनिलप्पांचा जो उमेदवार जे उमेदवार आमच्या पार्टीनं दिले होते अनिलप्पांच्या वतीनं माननीय दिवंगत आपले दिलीपराव आमनेसाहेब यांचं पार्टीनं दिलेल्या आदेशाचं मी तंतोतंत पालन करून त्यांना निवडून आणण्याचा मी प्रयत्न केला व ते निवडून आले. ही गोष्ट असताना आज ते ज्यावेळी निवडणूक आता मी सामोरं जात होतो, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जायचं असं मी ठरवून माझी गेली 14 वर्षाची तपश्चर्याच मी म्हणू शकतो की मी 14 वर्ष वाट पाहत होतो की मला कधी संधी मिळते आणि मी त्यासाठी आग्रही होतो पार्टीकडे.
आमचा हा आग्रह समजा किंवा आमच्यातले जे उमेदवार या वेळेला उभा राहू इच्छित होते यांच्या इच्छेखातर किंवा त्या आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जी काही भूमिका आदरणीय सदाभाऊनी व आदरणीय दादांनी घेतली, अशोक भाऊंनी त्याला सपोर्ट केलं, ते मान त्यांनी त्यांचा मी ह्या ठिकाणी खरोखर मी हे ऋणी आहे की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये आम्हाला संधी दिली. ज्या पद्धतीनं अनिल अप्पा म्हणतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी द्यायची होती, त्याचबरोबर आम्हाला देखील आमच्या पार्टीनं संधी देऊ केली होती आम्ही संधी 100% बजावायचा प्रयत्न केला. आपण जर त्यांचं परवाचं जर का ते भाषण जे काय ऐकलं असेल तर ते म्हणतात की त्यांची एक पत्रकार परिषद झाली शेवटच्या दिवशी. त्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेला चांगलं वातावरण होतं आणि पत्रकार परिषदेनंतर वातावरण बदललं. म्हणजे नक्की त्यांना काय सांगायचं आहे की ते आमच्यापासून दूर झाल्यानंतर शिवसेनेचं वातावरण कमी झालं का ते आमच्याबरोबर होते त्याच्या आधी शिवसेनेला वातावरण चांगलं होतं? नक्की काय म्हणायचं आहे त्यांना? का त्यांना असं वाटलं की शिवसेनेला वातावरण चांगलं आहे मग आपण सरळ आपलं माघार घेतलेली बरी? हे समजून बहुतेक त्यांनी माघार घेतली असावी आणि आज ते कांगावा करतायत की आम्हाला पार्टीनं फसवलं किंवा काय केलं. आमच्या पार्टीवरती किंवा मान्य सदाभाऊंच्यावरती ते आरोप करतात की हे सगळं भाऊंच्या डोक्याने झालं. वास्तविक पाहता हे पहिल्यापासून कधीही पक्षाशी प्रामाणिक राहिलेले नाही आहेत. ह्यांचा इतिहास काढून बघा. 1995 सालापासून आजपर्यंत ते कधीही भाजप या चिन्हावरती लढलेले नाही आहेत किंवा पार्टीनं जो दिलेला उमेदवार आहे त्याच्या विरोधात काम करण्याचा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. 2014 हे त्याचं एक आपण हे मानक मानूया. त्या 2014ला 4 उमेदवार, 4ही पक्षांनी उमेदवार दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजधनांना उभे होते, अमरसिंह बापू उभे होते, माननीय गोपीचंद पडळकर साहेब भाजपच्या चिन्हावरती उभे होते. तर त्यांनी भाजपचं काम केलं नाही त्यावेळेला. माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना विरोध म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात काम केलं. आजही ते म्हणतात की आम्ही काही लोकांना सांगितलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या इलेक्शनला पळून काम केलं. हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. म्हणजे पक्षाची गद्दारी म्हणणार नाही मी, त्यांना गद्दारी म्हणणार नाही, कारण गद्दारी हे अशी नसते. जे गद्दार असेल तर तो उघडपणे बाहेर जाऊन गद्दारी करतो. आपले जे स्वपक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधातच राहून त्यांनी ह्या वेळेला काम केलं आहे. हे सगळ्या विट्यानं पाहिलं. आणि आत्ता जी त्यांनी मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा जो काही उल्लेख केला आहे, आदरणीय किरण भाऊ त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे. ते समाजभूषण पुरस्कार देत असताना नाशिकचे जे समाज बांधव होते ते विट्यामध्ये आले होते. त्यांनी सर्वदूर त्यांनी त्यांच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या व्यवसायाविषयी, समाजाविषयी असणाऱ्या कार्याविषयी त्यांनी सर्व माहिती घेऊन त्यांना समाजभूषण हा पुरस्कार दिला होता. आपण मध्यंतरी पाहिलं त्यांना एक गोव्याचा पुरस्कार मिळाला होता. आणि आमचे मित्र मान्य सुनील सुतार यांनी त्याबाबत फेसबुकवरती खुलासा केला होता की कसा हा पुरस्कार 4,500 रुपयामध्ये त्यांनी विकत घेतला आहे, मागं लागून विकत घेतला आहे. हे अशी प्रवृत्ती की ह्या प्रवृत्तीतून त्यांना पुढं जायचं आहे हे ते वेळोवेळी दाखवत आलेत. मी या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. त्यांची जी प्रवृत्ती राहिलेली आहे पूर्वीपासून, ही विट्यामध्ये जे असणारे प्रतिष्ठित म्हणा किंवा जे समाजाभिमुख काम करणारी जी आमच्या देवांग समाजातली जी लोकं आहेत त्यांना मुद्दाम टार्गेट करून कसा आमच्या समाजातला जो मागासलेला वर्ग आहे हा त्यांच्या बाजूनी कसा जाईल हा त्यांचा पहिल्यापासून प्रयत्न राहिला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केला आहे. त्या गोष्टीचा साक्षीदार मी आहे. कारण ते ज्यावेळी विट्यात त्यांनी सुरुवात केली त्यावेळी 1992-93 दरम्यानची गोष्ट असेल, त्यावेळी त्यांनी आमच्या चौंडेश्वरी मंदिराविषयी, चौंडेश्वरी मंदिराच्या ट्रस्टींविषयी त्यांनी बोलून सुरुवात केली व आमच्या समाजातला काही घटक सोबत घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आजही त्यांचा तोच प्रयत्न चालू आहे की ही मंडळी काही थांबत नाही, आपल्याला पुढं जायला काही कुठेही स्कोप मिळत नाही म्हणल्यानंतर मग ही अशी मुक्ताफळं आणि काय म्हणूया आपण त्याला, हे शब्द असं 4 चौघात उच्चारणं देखील घाणेरडं वाटेल, हे
इतके वाईट उच्चार त्यांनी त्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत. महिला भगिनींच्या विषयी बोलताना एकेरी उल्लेख असेल किंवा विपुलची आई माझी बहीण आहे तिच्याविषयी बोलत असताना टिंगल करावी, एखाद्या आईची टिंगल करावी, इतकी आपली पातळी हीन गेली आहे. मी आपला खरोखर म्हणजे भाऊंच्या विषयी जे उद्गार काढतात मी ते शब्द नाही वापरणार त्यांना, पण एक गोष्ट मात्र ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येते की ते मानसिकदृष्ट्या आजारी आहेत आणि त्यांना खरोखर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की देवानं त्यांची जी मानसिक स्थिती बिघडलेली आहे ही लवकर त्यांची व्यवस्थित करावी. त्या निमित्तानं मुन्नाबाई MBBS मधला एक डायलॉग आहे, तेवढा एकच मी म्हणेन, गेट वेल सून अप्पा, आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन चालायची आपली दिशा ठेवा. हे एवढंच मी या प्रसंगी त्यांना एक सल्ला देईन. आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा मी जोरदारपणे निषेध व्यक्त करतो आणि धिक्कार व्यक्त करतो. जास्त मी काही बोलणार नाही खरं, परंतु अनिल बाबर यांनी माझ्याविषयी जे काय थोडंसं वक्तव्य त्यांनी त्या दिवशी केलं होतं याबद्दलच मी फक्त बोलणार आहे. त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला किरण भाऊंचा, त्यानंतर उल्लेख केला माझा. हे बाबूराव म्हेत्रे बोलताना म्हणजे ज्येष्ठ माणसांच्या बाबतीतसुद्धा किंवा महिलांच्या बाबतीत बोलताना, अरे काय आपण कुठल्या पक्षाचा अध्यक्ष असलो की आपल्याला काहीतरी पात्रता पाहिजे बोलण्याची. आपलं वय किती, आपण त्या पद्धतीप्रमाणे आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, ज्येष्ठ माणसांच्या बाबतीत कसं बोललं पाहिजे. आम्हीसुद्धा इलेक्शन लढवलेले आहेत. 1996 मी सुद्धा 3 इलेक्शन लढवलेले आहेत. 1996ला ज्यावेळी माझ्या विरोधात ते उभे होते त्याच वॉर्डामध्ये, आत्ता वॉर्ड नंबर 2मध्ये, त्यामध्ये एकूण वॉर्डामध्ये फक्त मतदान होतं 1200. त्या 1200 मतातसुद्धा मी जवळजवळ 650 मतानं फरकानं त्यांचा पराभव केलेला. तर जसं त्यांनी काल उल्लेख केला 2006 साली मी त्यांचा पराभव केला. पराभवामध्ये तुमची ताकद किती हो, म्हणजे ह्याचं जर उल्लेख जर तुम्ही केला सारखं आजपर्यंत तुम्ही म्हणताय माझ्यामुळे हे येतात, माझ्यामुळे ते पडतात, माझ्यामुळे ते होतात. अरे आपल्या जीवनामध्ये चांगलं काम एखादं केलं पाहिजे. ह्या निमित्तानं मला एवढंच सांगणं आहे की नुसतं आपण तिथं त्या ह्याच्यात बसतो आणि तिथून आपण कुठल्या लोकांच्या बाबतीतसुद्धा, आता समजा ते काय वाटप करत असतील, त्यांनी जी काही थोडीशी काय त्यांच्याबरोबर जी काही थोडीशी माणसं आहेत त्यांच्याबरोबर ते स्वतः कधी जातात नाही. हे नीट खुर्चीत बसायचं आणि त्या माणसाला पाठवायचं. अरे त्यांना काय मानपान, ज्या लोकांचं तुम्ही पाठवता त्या लोकांना काय मानपान आहेत का नाही. तुम्ही इथं खुर्चीत बसणार आणि तुमच्यातर्फे त्यांना काहीतरी बक्षीस. अशा पद्धतीनं सार्वजनिक काम होत नसतं. एवढंच त्या पद्धतीनं. आणि बोलतानासुद्धा आपण एकदा, तुम्ही खरं म्हणजे काल म्हणत होता की वरची सीट म्हणजे नगराध्यक्षपदाची सीट आणि खालच्या 6 सीटा मला दिल्याशिवाय मी कुठल्याही परिस्थितीत मान्य करणार नाही. आता तुम्हाला खरं चान्स होता आत्ता, कशाला भाजपच्या, आता इतकं तुम्ही भाजपच्या बाजूनं तर कधी आजपर्यंत तुम्ही काम केलेलं नाही. तुम्ही एकच करायला पाहिजे होतं. मग तुमची ताकद तुम्हाला बघायची आहे ना, किंवा विटा शहरामध्ये तुमची ताकद किती आहे. तुमचे 6 उमेदवार आणि वरच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर तुम्ही अपक्ष म्हणून जरी इलेक्शन लढलं असतं तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळलं असतं की तुमच्या पाठीमागं विटा शहरामधलं मतदान किती आहे. हे आम्हालासुद्धा अजून कळलेलं नाही. एका गल्लीमध्ये 2-3 घरं असतात, त्या दुसऱ्या गल्लीमध्ये 1-2-3 घरं असतात आणि त्याच्या आधारे नुसतं आपण काहीतरी पैसे खर्च करतो. पैसे आपण कसले मिळवतो, ते आहेत का कष्टाचे. ह्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा स्वतःवर तुम्ही अभ्यास करा आणि मग पुन्हा त्या पद्धतीनं ज्येष्ठ माणसांच्यावर कसं बोलायला पाहिजे. अरे काय आपण कुठल्या ट्यूनमध्ये बोलतो. आम्हीसुद्धा निवडणूक जिंकलो पण आम्ही कधी टीका केलेली नाही. विरोधकांच्या बाबतीतसुद्धा आमचे जे काही वैयक्तिक आमचे जे संबंध आहेत ते पूर्वीपासून तुम्हालाही माहीत आहेत किंवा आपण कधीही कुणाबरोबर
अपशब्द बोललेला नाही. विरोधक जरी असला तरी आम्ही आमच्या ज्या काय 10 वर्षा नगरसेवकामध्ये वैयक्तिक आम्ही विरोधकांची सुद्धा भरपूर कामं केली. असं काय तुम्ही कुठल्याही लोकांना जर तुम्ही विचारलं तर आमच्याबद्दलचं वैयक्तिक मत त्यांचं जर जे काय असतं पार्टी म्हणून सोडून द्या. खूप चांगलं आहे असं मी म्हणायचं कारण नाही. तुम्ही लोकांना विचारा. ही आमची वागण्याची पद्धत, आमच्या घराण्याची वागण्याची पद्धत, किंवा आम्ही सगळ्यांच्यावर बोलताना सुद्धा कशी उगाच त्याला जाहीर काय आपलं रूप कधीही देत नाही आणि देणार पण नाही. एवढंच मला त्या निमित्तानं बोलायचं आहे. त्यांची सुधारणा होणं आवश्यक आहे आणि खूप पद्धतीनं आपण जरा उपचार करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि मग मी थांबतो. नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर निवडून आलेले 22 नगरसेवक त्यांना आमच्या पार्टीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. किरण भाऊनी, त्याचबरोबर बाबूराव मेत्रे, त्याचबरोबर विपुल असेल, माधवराव रोकडे असतील, आमच्या समाजातील सर्वच आणि आम्ही सर्व उमेदवार. मला आज एकच सांगते, भाऊंनी सगळा उल्लेख केलेलाच आहे. अनिल अप्पांनी ज्या पद्धतीनं जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं आहे. एक मी नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून मी आज इथं बोलणार आहे की महिलांशी बोलताना, प्रथमतः महिलांशी बोलताना एकेरी शब्दात तुम्ही कधीही कुणीही बोलू नका. महिलांचा आदर करायला शिका. आणि हे करत असताना त्यांनी, आता भाऊंनी सगळं सांगितलेलंच आहे, प्रत्येक प्रभागातलं त्यांनी उमेदवाराचे त्यांनी किती मतानं पडला आहे एवढं सांगायची काही आप्पांनी गरज नव्हती. कारण का प्रत्येक उमेदवार सुशिक्षित आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळं त्यांनी एवढं विश्लेषण करायचं नव्हतं, हे माझं मत आहे स्पष्ट. आणि मी एवढं सांगेन की त्यांनी एक शब्द वापरला की हारलो की राजकारण संपलं, तो माणूस संपला. असं कधी होत नाही आप्पांना. मी सांगते, आप्पा पण मागच्या वेळेस उभारले होते माझ्याबरोबरच 2 नंबरला. त्यांची सही राहिली होती, त्यांचा अर्जसुद्धा मंजूर झालेला नव्हता. राजकारणात हार जीत ही प्रत्येकाची असती. आप्पांनी हे समजून घ्यावं. कारण का हा नशिबाचा खेळ असतो. कुठलंही कोणतंही पद, एखादं मोठं पद आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला लक फॅक्टर हा सुद्धा महत्त्वाचा असतो त्याबरोबर. त्यामुळं आप्पांनी थोडा विचार करूनच बोलावं. आणि आपल्या समाजात, आणि तुम्ही भाजप पक्षाचं नेतृत्व करताय, आम्ही पण भाजप पक्षाचेच उमेदवार आहे, मग तुम्ही केलं काय हा माझा प्रश्न आहे. तुम्ही भाजपची बाजू घेताय का कोणाची बाजू घेताय हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि हे त्यांनी जाणून घेऊन हे जो उत्तर द्यावं आम्हाला सगळ्यांना. आणि हे सांगत असताना आज आम्ही महिलाच्या वतीनं आम्ही आज आप्पांचा निषेध आणि निषेधच करतोय. एवढं बोलते आणि थांबते. प्रथमतः मी सर्व पत्रकारांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजची पत्रकार परिषद अशा अर्थानं आहे की काही महाशयांनी 2 दिवसापूर्वी सदाशिवराव हनुमंतराव पाटील आणि देवांग समाजांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर, नेत्यांच्यावर काही बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. प्रथमतः हा जो आप्पा कोण म्हणतं देव जाणे, तो आप्पा नाही, तो गप्पा मारणारा आप्पा आहे. म्हणजे त्यांनी आजपर्यंत लोकाभिमुख एखादा कार्यक्रम स्वतःच्या खर्चानं, स्वतःच्या हिमतीतून केला आहे असा एकही कार्यक्रम झालेला नाही. खरं म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास जर पाहिला तर एक टेलर असणारा माणूस या सिस्टीमपर्यंत येतो कसा, ही प्रक्रिया राबवतो कसा, खरं म्हणजे ही संशोधनाचा भाग आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये आता हा संशोधनाचा भाग आम्ही बी उलगडलेला आहे की देवस्थानच्या जमिनी विकून त्यांना मूलबाळ नसल्यामुळं त्यांना तिची जास्त भावना निर्माण झाली आहे. मूलबाळ जर असतं तर त्यांनी कुणाला चहासुद्धा पाजला नसता, असं माझं व्यक्तीचं मत आहे. आणि म्हणून त्यांनी हे वेगळं रूपानं
आपण कोणतरी आहे आणि मानाच्या मोठीपणासाठी समाजातल्या खरं म्हणजे देवांग समाजामध्ये त्यांना स्थान नाही ॲक्च्युली परिस्थिती. देवांग समाजाचे जे नेते आहेत ते वेगळे आहेत आणि हे नेते मी एक वेगळा आहे असा दाखवण्याचा त्यांचा भास असतो. खरं मी ह्यांचा पहिल्यांदा निषेध करतो. त्यांनी भाऊवर खरं म्हणजे बोलायला नाही पाहिजे होतं की 16ला त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सदाशिवराव भाऊ पाटलांनी पहिल्यांदा त्यांना कॉप्ट म्हणून त्यांची बाजू घेतली आणि त्यांना 16ला कॉप्ट घेतलं होतं. खरं म्हणजे हा उपकार त्यांनी विसरायला नाही पाहिजे. खरं म्हणजे त्यांच्या सहीचा अर्ज त्यांचा बाद झाला, नॉमिनेशनला त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर तोसुद्धा भाऊंनी त्यांना कॉप्ट घेतलं. खरं म्हणजे त्याचा त्याने विचार केला पाहिजे होता. हे करत असताना आपली लेवल काय, आपण हाय कोण, जर तुमच्या डोक्यात जर भूत बसलं असेल तर ते प्रथमतः काढावं. का काढावं तर तुम्हाला परमेश्वरानं, तुम्ही भाजपचं जे काम करता, तुम्ही भाजपचं काम तुमच्या आयुष्यात केलेलं नाही. कारण का अनेक वेळा भाजपमध्ये तुम्ही काम केल्यापासून आज अखेर भाजपनं कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती. पहिलीच नगरपालिकेची निवडणूक आपण लावत होतो. खरं म्हणजे तुम्हाला त्या संधीचं सोनं करण्याची वेळ तुमच्यावर आली होती आणि भाजपला बी सुद्धा ताकद तुम्हाला दाखवण्याची वेळ आली होती. खरं म्हणजे तुम्ही ह्या सिस्टीममध्ये तुम्ही यायला पाहिजे होतं. परंतु तुमचा जो गनिमी कावा गेले अनेक वर्षापासून आहे की भाजपला तुम्ही कायम तडा दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे आणि भाजपचा विचार सोडून वेगळ्या अँगलनं तुम्ही आत्तापर्यंत राजकारणामध्ये काम केलं आहे. तुमचा जाहीर निषेध करतो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मी तुम्हाला ठणकावून सांगतोय की सदाशिवराव भाऊ पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये असा एकच व्यक्ती आहे ती विरोधकाला सुद्धा एक ब्रशब्द न बोलणारा. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुणाला ब्रशब्द विरोधात बोललेला नाही. अपयश यश हा विषय वेगळा आहे. सर्व माणसाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात. कुणालाच चढ लागत नाही आणि कुणालाच उतार लागत नाही. खरं म्हणजे जी जाणीव त्यांना असली पाहिजे होती. खरं म्हणजे पहिल्या दिवसापासून इलेक्शन डिक्लेअर झालेल्या पहिल्या दिवसापासून अनिल बाबरची मंडळी नगराध्यक्ष करायचा असा एकच विचार सदाशिवराव हनुमंतराव पाटलांच्या विचारात होता. खरं म्हणजे त्याला कलाटणीच देण्याचं काम जर केलं असेल तर तुम्ही अनिल बाबर तुम्ही केलेलं आहे, सदाभाऊंनी केलेलं नाही किंवा कुणीही देवांग समाजातल्या नेत्यांनी केलं नाही. की सुरुवातीपासून एकच नाव आघाडी होतं ते अनिल बाबरांची मंडळी, अनिल बाबराची मंडळी. ह्याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही दुसऱ्यावर ज्यावेळी एक वोट करता त्यावेळी 4 वोटं तुमच्याकडे असली पाहिजेत. खरं म्हणजे देवांग समाजात किरण तारडेकर असतील, विपुल असतील, या बाबुराव मेहत्रे असतील, ही अहोनाथ म्हणजे माझ्या 20 ते 30 वर्षाच्या अनुभवात राजकारणात समाजसेवेमध्ये आहेत. यांच्याबद्दल समाजामध्ये एकही तक्रार झालेली नाही. एका प्रकरणामध्ये अनिल बाबर तुम्हाला सुभाष भिंगारदेवेंनी वाचवलं आहे. रिक्षा स्टॉपला तुम्ही एका रिक्षाची काच फोडली असताना तुम्हाला मी वाचवलेलं आहे. श्रीरंग पवारांनी तुमच्यावर अटॅक केला त्यावेळी सुद्धा सुभाष भिंगारदेवेंनी तुम्हाला वाचवलेलं आहे. याचं तुम्हालाही भान असलं पाहिजे. आणि तुमच्या समाजाची जे तुम्ही जे आव आणलेला आहे हा बुरका तुमचा फाटलेला आहे. तुम्हाला करायचं होतं एक, खरं म्हणजे तुम्हाला एक उपमा मला द्यायची आहे की तुम्ही एक प्रकारचा कोलेची भूमिका तुम्ही बजावलेली आहे. कारण शेपूट दाखवायचं एकीकडं आणि जायचं एकीकडं हा फक्त कोलाच करू शकतो. आणि ही कोलेची भूमिका तुम्ही कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला पार पाडली असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जर सदाभाऊंच्यावर एक जर आरोप आणि वैभवदादांच्यावर एक जर आरोप केला तर जशाच तशाच उत्तर दिलं जाईल. त्या कोपाड्यात बसून मापं काढायची नाही ती कोणाची. आपल्या नशिबानं काय आलंय ते भोगायचं. आपल्या नशिबाचा भाग दुसऱ्या खापर त्याचं फोडू नये ही एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला कळकळीचा सल्लाही माझा आहे. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार.
तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.